पब्लिक असताना माणसं नाहीत? माणसं नाहीत का? दवाखान्यामध्ये चिकार गर्दी आहे. कोणताही दवाखाना नवीन कडा फुल गर्दी. सरकारी दवाखान्यात बघायचं काम नाही. प्रायव्हेट दवाखाने फुल, एसटी महामंडळ फुल, म्हणून ट्रॅव्हल्स काले तेही फुल, काळी पिवळी काली तेही फुल, ऑटो काला तेही फुल, मोठा ऑटो त्याच्यानंतर छोटा ऑटो नंतर करंटचा ऑटो. एवढ्या काळाकडे जाता येते, चरण धरता येते, एवढी पब्लिक झाली. मात्र सरकारचं खोटं म्हणावं तर बिचाऱ्याला निवडून देऊन लोकशाही मार्गाने देऊन सरकारला बसलेलंय. सरकार म्हणते लोकसंख्या भरपूर झाली. आज तुकडोजी महाराजाचं खोटं होय म्हणावं तर त्यांना राष्ट्रसंत ही पदवी मिळाली. माणूस घ्या माणूस घ्या माणूस घ्या माणूस घ्या तुकडोजी महाराजांना फक्त माणूस मागितला. माणूस मिळणं कठीण आहे. मग तो सर्वच सापडाले, मात्र माणूस सापडणार नाही. तुकडोजी महाराज एवढ्या लोकसंख्येच्या काळामध्ये मग माणूस बनवायचं तर कसं बनवावं? दगडाला देवपण आणण्यासाठी वडर काय करतो, दगडाला घेऊन येतो आपल्या गाडी बैल मध्ये. घरी आल्यानंतर त्याला ठोकून 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 त्या दगडापासून देव बनवितो. आणि मग लोक पाया पडायला त्याला नादी लागतात की पण लाईन लावतात. बाबा 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 म्हणजे शिवरात्रीच्या दिवशी महादेवाचं दर्शनच झालं नाही. काय लाईन लागली. मात्र देव होण्याच्या अगोदर याला खूप मार खावा लागला, रट्टे खावा लागले, तेव्हा त्याला देव पण आलं. मग लाईन लागली दर्शनाला, मग अभिषेक सुरू झाली. त्याच्या अगोदर फार मोठ्या जंगलामध्ये होतं, जंगलातून आणावं लागलं ठोकून ठोकून ठोकून. आणि ठोकणारा काय साधा नव्हता, खाऊन पिऊन रट्टे दिला. आणि तेव्हा त्याला देव पण आलं. आणि मग लाईन लागली. महादेव जरी बनला, मारुती जरी झाला, तर त्याला रट्टे खाल्याशिवाय मारुती झाला नाही, महादेव बी रट्टे खाल्याशिवाय झाला नाही. आणि तुम्हाला सुद्धा माणूस बनायचा असेल तर तुम्हाला एक गुरुचे रट्टे पाहिजे. शब्दाचे कळणा गेल्यानं गुरु जवळ बी हत्यार आहे, मात्र त्याचा वापर करत नाही गुरु. कायदा ते सुद्धा जवळ आहे. मात्र तुकडोजी महाराजाचं म्हणणं आहे की माणूस म्हणून याला घडवायचा असेल तर याला इतके घाव सोसावे लागतात. माणूस बनण्यासाठी काय मटेरियल लागते?
सोन्याचा देव करा की लाकडाचा देव करा, त्याला कष्ट करावे लागतात, त्याशिवाय त्याला देव पण येत नाही. माणसाला माणूस पण आणि माणसाची गती लागण्यासाठी त्याला अशीच जोड बसवावी लागते, त्यावेळेस त्याला माणसाची गती लागते, मग त्याला सद्गुरु भक्तीचा मार्ग कळतो. मग जसं एखाद्या घराचं बांधकाम करायचं असेल तर त्याला मटेरियल लागते, वीट लागते, सिमेंट लागते, रेती लागते, गिट्टी लागते, गज लागते. सर्व झाल्यावर त्याला एक मिस्त्री पाहिजे आणि त्याला कसं बांधकाम करावं हे सांगण्यासाठी इंजिनियर. आणि एवढं जर झालं तर टोलेजंग इमारत उभी राहते. आणि माणूस म्हणून घडवायचा असेल त्याला सुद्धा मटेरियल गोळा करावं लागते. एवढं माणसासाठी खटाटोप महाराज. माणूस काय गोष्ट आहे हो? माणूस म्हणजे एवढी कोणती महत्वाची गोष्ट आहे. माणूस आणि जनावर याच्यात फार मोठं अंतर आहे. माणूस जर मेला त्याच्या कोण्याच अवयवाचं काही काम पडत नाही, मात्र जनावर जर मेलं तर त्याच्या कातडीचा उपयोग होतो. कातडीपासून चपल्या, बुट, जोडे, तबला, चाटे, मृदंग हे सगळं बनतात म्हणले. जनावराच्या हाडापासून तोंड डोळ्याची भुकटी तयार होते. त्याचा मांस देशात परदेशात विक्रीला जातो. माणसाचं काय काम आहे सांगा? जनावराचं शेण सुद्धा उपयोगाला येते सारवण्यासाठी. गौऱ्या जर धुपट केली तर कोणत्या प्रकारचे कोणते रोग होत नाहीत, कोणतेही बिमाऱ्या आपल्याला होत नाही त्या धुपटानं. एवढं महत्व आहे. जनावराचं मूत्र सुद्धा उपयोगात येते. एकच गाय 5 एकर जमीन नंबर 1 करून टाकतात. त्याची लघवी सुद्धा महत्वाची आहे आणि शेण सुद्धा महत्वाचं आहे. त्याचं हाड सुद्धा महत्वाचं आहे, चमडी सुद्धा महत्वाची आहे आणि प्रत्येक अवयव त्या जनावराचं महत्वाचं आहे. एवढे हत्यार बनविता येतात. माणूस मेल्यानंतर त्याचा काय उपयोग आहे? जिवंत असेपर्यंत माणसाचा उपयोग, मेल्यावर नरदेह अमोल आहे, त्याचं मोल करता येत नाही. मात्र जिवंत असेपर्यंत मेल्यावर त्याचा काही उपयोग नाही. म्हणून तुम्ही असेपर्यंतच काही लाभ करून घ्या. तुमचं आयुष्य संपल्यावर तुम्हाला बरेच माणसं म्हणतात घरातले बाहेरचे बी, लवकर आटपा, आंघोळ घाला, पब्लिक आले, कोणाची वाट बघू नका, 2 वाजले, आंघोळ घालून मौतीला लागा. याचा काही उपयोग नाही बघतो. आपल्याला काही दिवस राहणार नाही. खूप जरी दोन्ही हाताने कमाई जरी झाले तरी आपल्याला घरातला कोणताच माणूस म्हणा की नंबर 1चा माणूस होता, खूप कमाई केलाय, एवढ्या इमारत्या टोलेजून त्यानंच बांधला, त्याला त्याच इमारतीमध्ये 4-5 फरच्या काढून तिथल्या तिथं पुरा. ते नातू म्हणतात नाही पुरायला काय हरकत नाही, मात्र भूत होऊन जर मागे लागलं तर काय सांगा. मोठी आशा होती त्याला या घराची, शेताची. म्हणून बघतो घरात कोणी ठेवत नाही, चटकीने आटपा म्हणतात. कोणी म्हणतात मातीत गाडा, नाही तर चटकीने जाळून टाका. मग काय उपयोग आहे? म्हणून याच्यासाठी जिवंत असेपर्यंत तुमचा उपयोग आहे. आयुष्य असेपर्यंतच नामस्मरण करा. आयुष्य असेपर्यंत डोळ्याला दिशेपर्यंत माहूरला या. पाय आशय तरच गुरुच्या भेटीला येता येते. एकदा गुडघे दुखायला सुरुवात झाली, महाराजाची भेट होत नाही. डोळ्यानं महाराजाला जरी बघा वाटलं तरी डोळ्यानं दिसणार, चष्मा लावून जरी बघितलं तर तर्क ना. मग कानानं कीर्तन ऐकू येईना, आता कीर्तन ऐकू आले, भाग्यवान व्हा. म्हणून असा हा सुंदर अशा प्रकारचा जन्म पुन्हा मिळणारा नाही. म्हणून काहीतरी साधून घ्या. ही माणसाची गती आपल्याला लागली पाहिजे. अमोल वेळ पुन्हा मिळणारा नाही, आयुष्य पुन्हा मिळणार नाही. म्हणून यायला पुन्हा पुन्हा साठी वापरे.
मिळणार नाही. अमोल अशा प्रकारचा न याचा मोल करता येत नाही आणि मेल्यावर याचा काही उपयोग नाही. जिवंत असेपर्यंत याची किंमत आहे बघतो. म्हणून आयुष्य असेपर्यंत साधून घ्या. सेवा करता येते, जेव वाढता येते, पात्र काढता येते, पाणी लोकांना देता येते, भात वरण फिरता येते. आता उद्या प्रत्येक काम आपल्याला सकाळ संध्याकाळ करता येते, थोडी झाडू मारता येते. इतकं ऐकाळू बनू नका, काहीतरी करा, हातपाय हलवा. प्रत्येक जनावर आपल्या सेवेसाठी काहीतरी प्रयत्न करतो, काहीतरी प्रयत्न झाला पाहिजे, काहीतरी सेवा घडली पाहिजे. येणाऱ्या माणसाला विचारून काय चाललंय, जेवण झालं का तुमचं, बसा जेवायला चला. माणसाचा जन्म मिळालाय, तोंड मिळालंय, फुकट फुकट बोलायचं आहे माणसाला, काही याला खर्च येणारा नाही. मात्र सेवा करून काहीतरी हित करून घ्या. पुन्हा हे आयुष्य अमोल अशा प्रकारचं आयुष्य मिळणार नाही. मग माणूस आणि जनावराचं एवढं मोल आहे, माणसाचं मोल नाही. मग दोघांमध्ये काय फरक आहे? माणसाची किंमत काय आहे, माणूस केवढ्याचा होईल? माणसाचा काय रेट असेल मुनेश्वरजी? माणूस केवढ्याचा असेल? भाजीपाला घ्या गेलं तर वांग्याचा रेट आहे, मेथीचा रेट आहे, शेपू आहे, कांद्याचा रेट आहे. मार्केटमध्ये गेल्यानंतर आपल्याला कपड्याचा रेट, एक केवढ्याचं उपकरण, हे शर्ट किती रुपयाचा, फेटा किती रुपयाचा, धोती किती रुपयाची आहे, माईक केवढ्याचा, तबला किती रुपयाचा, पेटी किती रुपयाची, हे मंडप किती रुपयाचा असेल, बांधकाम काय असेल, सिमेंटचा काय रेट, गजचा काय रेट, सगळ्याचा रेट आहे. गहू, तांदूळ, ज्वारी, डाळ, फळं, शेप, अंगूर, काजू, बदाम, पिस्ता, या सगळ्याला किंमत आहे. तुमचा रेट काय आहे? सगळ्यालाच किंमत लावली. तुमचा किंमत काय? काय महाराज, एका गावात गेल्यानं माणसं म्हणजे काय अनमोल आहे, अनमोल म्हणून सोडून देण्यानं जन्मा काहीतरी रेट असायलाच पाहिजे. दुसऱ्या गावामध्ये गेलं, त्यांना विचारलं बा माणूस केवढ्याचा? ते म्हणजे महाराज माणूस म्हणजे सोन्या भारोभार. सोन्याला 40,000 रुपये रेट आहे. माणसाचं वजन केल्यानंतर त्याचं किती किलो झालंय, आणि एवढे पैसेवाले माणसं जगात हात, आणि सोन्याचा शोध कोणी लावला? संध्याकाळी 12च्या सुमारास जे संध्याकाळी इथून आमच्या आश्रमाच्या बाजूने जे जातात, संध्याकाळी रात्रभर फिरतात, हे जे टोपले घेऊन जे फिराले, सब्बर खुशे, झोप नाही त्याच्या डोळ्याला. 12 वाजता कुठे खड्डा करतात. अनेक आमच्या आश्रमाच्या माणसाची बोलतात, महाराजाला काय कळत असेल तर अर्ध देता, उरलेलं बांधकाम करून घ्या म्हणा महाराजाला. अरे एवढे मोठे भक्त आमच्या पाठीमागे आहेत. तुझ्या हे सगळं आणून तरी बांधकाम करून तिचं ज्ञान तिथंच चालणार आहे. बैमानकीचं आणून असं रात्री बेरात्री फिरून आणलेलं, याच्यानं कोणते बांधकाम केलं तर त्या घरामध्ये कुठं सुखानं झोप येणार आहे? हे कष्टाची बिल्डिंग पाहिजे, कष्टाचं बांधकाम पाहिजे, कष्टाचं जेवण पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी कष्टाच्या असतील तर ते निवांत कुठं तरी त्या माणसाला समाधान मिळेल, मानसिक सुख मिळेल त्याच माणसाला. काय म्हणले, माणूस सोन्याबरोबर, सोनं कुठं आहे याचा शोध माणूसच लावले. सोनं सुद्धा कुठं आहे, कोण्या ठिकाणी आहे, सांगणारे माणसं, काढणार अलग, सांगणारा अलग. आणि खोदता सापडलं तर घेऊन जाणार अलग. आणि ज्याच्या घरी नेऊन ठेवलाय ते अलगच. मग हे माणूसच शोध काढायला, सोनं सुद्धा अलीकडचं. काय गावात म्हणजे माणूस म्हणजे पैशा बरोबरीचा. पैशाची किंमत जशी आहे तशी माणसाची किंमत आहे. करोडो अरब रुपये एकच माणूस एकाच रात्रीमध्ये सगळा नोटा खतम करून टाकला. किती पैसा असू द्या, आणि या सगळ्या पैसा एकाच रात्रीमध्ये खतम केल्यावर सगळे बेजार झाले. एवढ्या मोठ्या नोटा काढा, बदलाव, नोटा बदलाव, आणलास कुठून?
समुद्रात टाकावं, जाता जाता सापडलं तर डब्बीची काडी लावून फुकून द्यावा, दुप्पट आला तर काय करावं. सगळ्या गोष्टीनं विचारात पडल्यानंतर बरेच माणसं आपल्या आपल्या पैशाच्या रुमा काढून त्या पैशाच्या ढगावर बसूनच असे डोळे वाचूनच आतून करून मरून गेले. पप्पा किधर है, पप्पा किधर है, पप्पा किधर है, ये रूम में, रूम में, रूम में, चोरी. आणि बघतात तर काय डोळे उघडून आहे. काय झालं, जागी झालं, जागी झालं. आणि उठवाय गेलं तर उठला, तसे डोळे उघडे ठेवून आहे. म्हणजे कोणाला सांगता येणार आणि काही बोलता येणार. याच्या पुढची किंमत माणसाची आहे. पैसाही अलीकडचा, सोनही अलीकडचं, हिराही अलीकडचा. कोणती किंमत माणसाबरोबर नाही. माणसाचा रेट त्याच्याही पलीकडचा. मग एवढं सांगितल्यानंतर माणूस किती रुपयाचा. माणूस म्हणजे देवा बरोबरीचा. हे होय किंमत माणसाची. देव एका तराजूत आणि माणूस एका तराजूत. इतका बरोबरीचा माणूस आहे. तुम्ही देवाच्या बरोबरीचे व्हा. असं म्हणल्यावर कसं वाटायला, धडन 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 बिप्या वाढले असतील तुमच्या. माझा देव कुठं, आम्ही कुठं, महाराज काही लावायला आमचा रेट. आणि माणूस म्हणजे देवा बरोबरीचा. इतकी किंमत माणसामध्ये आहे. मात्र देवा बरोबरीचा आहे. देव बोललेलं होते आणि यानं बोललेलं होते. यानं बोलाव तेच होते. बोलून बघा. अलीकडचं बोलला तर अलीकडचं होते, पलीकडचं बोलला तर पलीकडचं होते. काही माणसं म्हणतात मी मरतो, फाशी घेऊन मरतो, आता मी घर सोडून जातो, मी राहिणार. असं जे म्हणणारे आहेत, एका दिवशी घर सोडून त्याला जाणंच आहे. फिरतेच राहत नाही. मरतो म्हणणार, फाशी घेऊन मरते, औषध घेऊन मरते. ते मरणार म्हणजे मरणार. देवच होय, माणूस म्हणजे देवच होय. मात्र याचं देव पण हरवलं का. देवाला बिडी जमणार, यानं वडल्याशिवाय राहत नाही, म्हणून याचं देव पण हरपून गेलं. देव काय गांजा वडत नाही, यानं 2 चिलमा मारल्याशिवाय सोडत नाही, म्हणून याचं देव पण हरवलं. माणूस काय, देव काय तोटा तुना खात नाही, यानं खाऊन फुकल्याशिवाय राहत नाही. देव काय माल मारत नाही, यानं मारल्याशिवाय सोडत नाही. देव काय मटण खात नाही, खाल्ल्याशिवाय सोडत नाही. हे सगळे व्यसन याला असल्यामुळं देवाच्याच बरोबरीचा होय. मात्र याला व्यसन असल्यामुळं देवाच्या बरोबरीत उतरला नाही आणि ते अविद्येच्या डोहामध्ये जाऊन पडला. एकदा सागरामध्ये पडल्यानंतर वर निघायला तयार नाही आणि मध्ये पडल्यानंतर देवाला बोलावते, आवे द्या भव डोळे पडावेलो. देवा मी अविद्येच्या डोहात पडलो आणि मला तुम्ही आता बोलवा, मी येतो, मला वर काढा. त्यावेळेस देव म्हणते, हे सगळं सोड, मी तुझाच हो, माझ्याच बरोबरीचा होस. मात्र हे असं खाण्यानं तू चटकीला निष्ठला, तू माझ्या मांडीवर जात होस, माझ्या बरोबरीचा होस. देवाच्या बरोबरीचा फक्त माणूसच आहे. एवढी सगळी यंत्रणा फक्त माणसामुळे लागते. माणूसच देव होय, दुसरा देवच नाही. इतकी किंमत तुमची आहे. महाकल्प वृक्ष व्हा, म्हणलेलंच होते तुमचे काम. मात्र तुम्ही फक्त अविद्येमध्ये पडल्यामुळं देवाच्या बरोबरीचं तुमचं जे काही बसणं होतं ते देव तुम्हाला बसू द्यायला तयार नाही. आणि देव कवा बसू देते हे सगळं बाजूला अविद्या झाले की देवाच्या पंक्तीलाच बसता येते. महाराज योगायोगानं म्हणले, ये बापू जेव. नको 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 तुमचं तुम्ही जेवा. आज योग लागलाय, जेवा, बसा. महाराजाच्या सोबत प्रेमानं बसाव. योग हा लागलेला आहे. माणूस म्हणजे देवच होय. देव कसा माणूस. घरामध्ये देव राहते. देवाला कोण तयार केले? माणसाने. फोटो कोण तयार केले? फोटो तयार केल्यानंतर इकाले कोण?
माणूस घेयालय कोण? माणूस आणून देवाऱ्यावर ठेवालय कोण? माणूस उदबत्ती कोण तयार केली? माणसानं पेटवालय कोण? माणूस असं कोण करालय? माणूस तिथं कोण खवालय? आरती ज्योत कोण तयार केली? वात कोण तयार केले? तेल कोण तयार केले? डब्बीची काडी कोण तयार केली? पेटवालय कोण? माणूस. आणि अशी आरती घ्यावी कोण कराले? माणूस. आणि आपण इकडे देवाला फिरवलं, इकडे फिरवाले. लेकरे असतील बाजूला तर तेला असं तोंडावून फिरवाले. माणूस. मग घंटी तयार करणारा माणूस, वाजवणारा माणूस. जगातली किंमत माहिती आहे का? मिनिटात आपल्यापर्यंत पोहोचते ही यंत्रणा तयार करण्याचं काम कोण केलं? माणसाने. पहा, मर्दंग तयार करणारा माणूस, पेटी तयार करणारा माणूस, तयार करणारे अलग, वाजविणारे अलग, म्हणणारे अलग. ही आपल्यापासून एवढ्या आवाज बोलल्यानंतर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम ही जी यंत्रणा ही माणसानं तयार केली. पहा, वाहन तयार करणारा माणूस, जहाज तयार करणारा माणूस, विमान तयार करणारा माणूस. एवढी शेती माणसाच्या भरोशावर चालते. एक माणूस मला माणसं भेटणार आहेत महाराज, ट्रॅक्टरने शेती करावं, माणसं काहीच कामाचे नव्हते. ट्रॅक्टर कोण तयार केलं? माणसानं चालवालय कोण? माणूस खराब झालेला दुरुस्त कोण करायलंय? माणूस मग म्हणजे पुन्हा थंडगार झालं. माणूसच आहे. एवढे कारखाने कोण तयार केलं? माणसानं. चालवालय कोण? माणूस. सगळी इथून यंत्रणा माणसावर आहे. माणूसच केंद्रबिंदू आहे. माणसालाच गोड बोलावं लागते. माणसाला जर गोड बोलला गेलं तुमचं काही खरं नाही. माणसालाच माणसामध्येच देव आहे. मग एवढी यंत्रणा माणसाची. एवढा किराणा दुकान टाका, कोणताही धंदा टाका, माणसं आल्यानंच गिराईक होते. मात्र हे आल्याबरोबर माणसं तिथं दुकानात उभा टाकतात आणि हे इकडे देवाकडे तोंड करून याची आरती करून देते. ते गिराईकाला नाही, आमचे मालक देव करा, देव भजतो कोणाला देणार, असं असं सगळं उद्बत्ती कर्ज करी हाय ते गिराईक निघून जाते. बस ती अरे समोर आलेला देव होय, तेच येईना गेल्यानं इकडे किती पूजा केला तरी तुला रुपया भेटणार नाही. आधी येणारा जो गिराईक आहे तेच तुझा देव होय. हे ज्यावेळेस तुझ्या लक्षात येईल त्यावेळेस तुला माणसाची गती कळेल की माणसामध्ये केवढा पॉवर आहे, माणसानुसार किती शक्ती केंद्र आहे, एवढी मोठी सत्ता आहे. या देशामध्ये खासदार झाले, आमदार झाले, कॅबिनेट मंत्री झाले, पंतप्रधान झाले, मुख्यमंत्री झाले, कोणाच्या भरोशावर? माणसाच्या. जे जे निवडून आले माणसाच्या भरोशावर. ज्यांना ज्यांना खुर्च्या भेटल्या माणसाच्या बरोबर, माणसामुळं खुर्च्या मिळाल्या. जे जे खुर्चीच्या खाली आले कोणामुळं आले? यायला खाली आणारे माणसंच होतं आणि नेऊन खुर्चीवर बसणारे माणसंच होतं. मग मिरवणूक काढणारे माणसंच होतं, पायाखाली तुडीणारे माणसंच होतं. हे सगळं माणसाजवळच आहे. म्हणून माणूसच देव आहे. डॉक्टर झाला माणसानं तयार केला, इंजिनियर झाला माणसानं तयार केला, तहसीलदार झाला, कलेक्टर झाला, क्लास 1, क्लास 2, क्लास 3, क्लास 4 हे सगळे माणसानं तयार केलेलं होतं. आणि माणसाला तयार करणारा माणूसच होय. म्हणूनच तुकडोजी महाराजांनी सांगितलं, माणूस द्या मज माणूस, भीक मागता प्रभू. काय काय किंमत आहे माणसामध्ये. आणि माणसाचं महत्व का कमी झालंय हे माणूस समजा. लक्ष द्यायचं, प्रॅक्टिकल होईल. हे माणूस समजायला या माणसाचं या देशातली गुंडगिरी एका 5 मिनिटात खतम करण्याची ताकद आहे. फक्त मजी योजना घेऊन जाऊ कोणत्याही सरकारनं, हातपार करून टाकतो गुंडगिरी, दहशतवाद संपुष्टात आणतो. कसा येते दहशतवाद संपुष्टात? हे जे माणूस आहे याच्या जवळ खूप मोठा प्रेमाचा साठा आहे. मात्र याचं प्रेम अनेक ठिकाणी वाटल्या गेल्यामुळं याच्या खात्यामध्ये माणसाला प्रेम देण्यासाठी याच्या खात्यातच प्रेम शिल्लक राहिलं नाही. कुठं कुठं गेलं याचं प्रेम? मारुतीकडे गेलं, घरातल्या देवाऱ्याकडे थोडं गेलं, याचं महादेवाकडे गेलं, गावातला महादेव, तिकडे कैलास टेकडीचा महादेव,
मोरमाय, पोचुमाय, धुरपदमाय, दुर्गामाय, गणपती बापू अनेकाकडे याचं प्रेम गेलं. सगळे देव, चार धाम, महाराष्ट्र दर्शन, हे चौकड याचं प्रेम एकाच माणसाचं वाटल्या गेलं. आता याला माणसावर प्रेम करण्यासाठी याच्या खात्यातच बॅलन्स शिल्लक राहिलं नाही. मग देवा आला असं वाकालं आणि माणूस आला असं करायला. म्हणजे याच्या खात्यामध्ये जे बॅलन्स पाहिजे होतं माणसावर प्रेम करायचं, ते प्रेम करायचं बॅलन्सच याच्यामध्ये शिल्लक राहिलं नाही. आणि जर याला एवढ्या लोकांना जे प्रेम द्यालंय, मारुतीला, गणपतीला, दुर्गामायला, मरुमाय, पोचुमाय, धुरपदमाय, मसाई, आसरोबा, मसरोबा, या चौकड ह्याला जे प्रेम द्यालंय, याचं चौकडचं प्रेम खतम करून टाकून दिलं की याच्या खात्यात प्रेम भरपूर शिल्लक राहते. आणि तेव्हा यानं माणसावर प्रेम करायला शिकते, तेव्हा दहशतवाद कमी होते. माणसाची किंमत काय, देवच होय, मग देवासंग का भानगड करावं असं त्याला वाटते. आणि तेव्हा माणसाची किंमत कळते. आणि याचं एवढं प्रेम खतम होण्यासाठी एवढं लय सांगायला आणि एवढं लय सांगण्यासाठी की आम्हाला पाठिंबा कोणाचा तरी लागते. कोण आहे किती म्हणून याला सगळ्याला ह्या गोष्टी प्रत्येक तळागाळात त्या माणसाला पोहोची करण्यासाठी माणसंच पाहिजे. आणि तरच माणसाची किंमत माणसाला कळते. म्हणून अशा हिशोब जर याच्या जवळ जर असेल, दहशतवाद मुळात राहणार नाही, गुंडगिरी राहणार नाही. आपण भांडण करावं कोणाला, देवाला, असं कळते त्याला. मारामाऱ्या कोणाला करू, देवाला. गुंडगिरी चोरी करावं कोणाची, देवाची, असं त्याला कळते. मग याला वाटलं की गावातला देव अलगच आहे, मारुती, ते काय म्हणणं आलाय, मग याची चोरी करायला काय हरकत आहे. जेव्हा ते देव नव्हा असं कळल, तेव्हा हे ज्याची चोरी करायला ते देवच होय असं ज्यावेळेस त्याला समजत, त्यावेळेस त्याला माणसाची गती लागते. आणि हेच प्रेम त्याच्याकडे असलं पाहिजे. म्हणूनच साने गुरुजीने सांगितलंय, खरा तो एकची धर्म जगाला प्रेमार पार. तुम्ही देवाच्या बरोबरी ठेवा. आणि एवढं जर तुमच्या मधून अविद्या जर काढली, देवच हो तुम्ही, बस दुसरा देवच नाही. मग माणूस बनण्यासाठी
माणसाची किंमत मी तुम्हाला सांगितले, तुमचा रेट काय होईल. आता माणूस बनण्यासाठी 4 पुरुषार्थ लागतात. पहिला धर्म पुरुषार्थ आणि धर्म पुरुषार्थामधला माणूस बनण्यासाठी जसं घराचं बांधकाम करायचं त्याला पाया मजबूत पाहिजे. पाया जर मजबूत असेल तर बिल्डिंग टिकते. जसं या सभा मंडपाला प्लेअर किती आता पाया किती खोल आहे, 5 बाय 5 चा खड्डा. माणूस बनवण्यासाठी त्याला किती प्लेअर लागतात, त्याचे प्लेअर कोणते होतं. कोणतंही काम करा प्लेअर महत्वाचे. आता प्लेअर असले तरच वरची बिल्डिंग टिकते. केवढी मजली आपल्या माहूर मध्ये 2 मजली काढता येते. इथून थोडं नगरपालिकेला मध्ये गेलं, नगर परिषद मध्ये 2 मजले, नगरपालिकेमध्ये थोडं गेलं 3-4 मजले, महानगरपालिकेमध्ये गेलं 5 मजले, मुंबईला गेलं, पुण्याला गेलं, औरंगाबादला गेलं, इथं 50-50 मजली बिल्डिंग. सौदी अरेबिया, दुबई गेले 1,500 मजली बिल्डिंग. पाया काय मजबूत असं, काय गज असती. बांधकाम करणारा मिस्त्री कसा असं, काय बिल्डिंग असतील. आणि एवढं जे काही निर्माण झालं, हे जे काही टिकाले, खालचा पाया मजबूत. आता माणूस बनवायचा आहे आपल्याला, तर माणूस बनविण्यासाठी आपल्याला 4 पाय लागतात. मार्का टाकून देतो. माणूस बनविण्याचा पाया मजबूत करून घेऊ. किती बाय कितीचा खड्डा होय, 4च प्लेअर लागतात. कोणाचं 18 प्लेअरचं घर, कोणाचं 4 प्लेअरचं, कोणाचं 10 प्लेअरचं. माणूस बनवायचं असेल तर याला 4च प्लेअर लागतात. ज्याचे 4 पायावरच त्याची बिल्डिंग टिकते माणसाची. 4 प्लेअर जर आपल्याकडे नसतील तर बिल्डिंग टिकत नाही. कवाई बिल्डिंग कोसळते. पाया मजबूत, वरच्या स्लॅबला काही खर्च येत नाही, पायाच्या बांधकामाला खर्च येते. मार्कात टाकून देतो तुम्हाला 4 प्लेअरचं. पहिला पाय सत्याचा, दुसरा पाय विचार, तिसरा पाय निश्चय, चौथा पाय विश्वास. या 4 प्लेअरवरच माणसाची बिल्डिंग उभारते. ज्याचे 4 पाय मजबूत होतात त्याला कुठल्याही प्रकारचा धक्का लागत नाही. पहिला प्लेअर सत्याचा, याचं बांधकाम करून देतो तुम्हाला. घराचं बांधकाम करतो म्हणल्यानं तुम्हाला मजूरदार लागतात, सबल लागते, JCB लागते. खड्डा होईना गेलं तर काहीतरी बार तरी मारावं लागते. मात्र माणूस बनविण्यासाठी कुठलाच मजूरदार लागणार आणि कुठली सबल लागणार, कोणतंही शस्त्र लागणार, कोणता अवजार लागणार, आपल्यालाच बनवायचं आहे. तर पहिला पाय सत्याचा, सत्य संकल्पाचा दाता भगवान, सर्व मनोरथ करील पूर्ण. नीच संकल्पाचा दाता सैतान, आणि सर्व करी निसंतान. ज्याचा सत्याचा संकल्प आहे त्याचा दाता भगवान आहे, त्याच्या पाठीमागे देव आहे. ज्याचा नीच संकल्प आहे त्याचा दाता सैतान आहे. सत्याप्रता नाही जप, सत्याप्रता नाही तप, म्हणून धन्य धन्य सत्य संकल्प अविद्यापासून सोडवे. सत्यामध्ये एवढी ताकद आहे, तो अविद्यापासून आपल्याला मुक्त करतो. सत्य हे देवाचे मंदिर, सत्याने नासती पातके थोर. सत्यापाशी वसे देव, आणि साधू संत मानुभव. सत्यच देवाचं मंदिर आहे. म्हणून प्रत्येक आपल्या नोटवर आहे सत्यमेव जयते. सत्याचा जय कधी आहे. आणि माणसाकडे आपले पैसे असतात, हे माणूस त्या माणसाला पैसे देते, त्यानं इकडी घेते आणि यानं त्याला देते. आणि देताना त्या पैशामध्ये सत्यमेव जयते. नोटवर काय लिहून आहे, सत्यमेव जयते. सत्याचा जय आहे. हे देणं आणि घेणं हे सत्यमेव जयते. काल परवा महिन्याखाली कोर्टाचा निकाल लागला होता, तिथे पेपरला बातमी आली होती, सत्यमेव जयते. सत्याचा कधी विजय आहे, त्याचा पराभव कधी नाही. सत्यानं सामर्थ्य येते, जय मिळते सत्यानं. बरेच लोक म्हणतात पैशानं मिळणार. आता हे नंतर म्हणावं लागतं आपल्याला, धनशक्तीचा विजय. मात्र त्याचा विजय कधीच नाही. विजय फक्त सत्याचा आहे. न्याय जमाना आहे, मात्र सत्याचा जय आहे.
मग सत्यानं सामर्थ्य येते, सत्यानं सामर्थ्य येते. काजू बदाम तूप खाल्ल्यावर जे सामर्थ्य येते ते काही काळापर्यंत टिकते. पुन्हा किती काजू बदाम तूप जरी असले तरी शक्ती टिकत नाही आणि सत्याची शक्ती शेवटपर्यंत टिकते. हे सगळ्यात मोठा पॉवर, मोठा बॉम्ब होय, हे आपल्याजवळ असला पाहिजे. सत्यानं सामर्थ्य येते. दुसऱ्या नामात सांगितलंय निज नामामधलं दुसरं नाम तिथं सत्यानं सामर्थ्य येते. सामर्थ्य म्हणजे बळ, बळ म्हणजे सामर्थ्य. आणि करा गुरु सांगते ते तैसेची वर्तावे पूर्णपणा ते आणि तरीच सामर्थ्य येईल. सामर्थ्य केव्हा येईल? सामर्थ्य म्हणजे बळ, बळ म्हणजे शक्ती. केव्हा येते? गुरु सांगले त्या पद्धतीने ज्यावेळेस भक्त शिष्या वागल त्यावेळेस त्याच्यामध्ये शक्ती. सत्याचा घसरता पाय तेथे प्रगटे अन्याय आणि सर्व नासून जाये. सत्याच्या रस्त्याला चालताना जर त्याचा पाय घसरला सगळं नासून जाते. म्हणून सगळ्यात महत्वाचा पाय सत्य होय. ज्याच्याजवळ सत्य आहे त्याचा जय कधी आहे. आणि सत्यवाल्यानं कधीच घाबरायचं नाही. त्यानं निर्निवाद राहण्याचं की आज जरी आपला पराभव झाला तरी पुन्हा भावी काळामध्ये आपला विजय प्राप्त होणार आहे असं आपल्या अंतःकरणामध्ये वाटलं पाहिजे की आपला जय आहे आणि आपला पराजय कधीच नाही. आपण आजीत आहोत, आपण जिद्दीमध्ये आहोत. पराभव आपला कधीही नाही. मात्र आपल्याकडे सत्य असलं पाहिजे त्यावेळेस सामर्थ्य येते. आणि जर सत्य अंगात खूप ताकद आहे, सत्य नाही तरी डोक्यापासून पायापर्यंत थरथर कापते, असा करते. आणि सामर्थ्य कशाला येते? फक्त सत्यानं येते. काजू बदाम तूप खाल्ल्यानं अंगात शक्ती जरी आली ती शक्ती काळापर्यंत टिकणारी होय. शेवटपर्यंत चिरकाल चिरकाल टिकणारी ती शक्ती नाही. चिरकाल शक्ती टिकते फक्त सत्यानं. पहिला पाय सत्याचा, पहिला पाय सत्याचा. दुसरा पाय विचार, ते मोबाईल काढा, मोबाईल. दुसरा पाय विचार. विचार कशाला म्हणा? कोणतंही काम करताना विचाराची गरज आहे. इष्ट मित्र आप्तजन, इवाई जावाई सख्य सज्जन आणि बहीण कांते सहित या सर्व आप्तवर्गाशी जाणं मागील पुढील धोरण धरून वर्तणूक करावी. बेसावध वर्तणूक करता आणि नेऊन घाली खड्ड्यात. इष्ट असो, मित्र असो, आप्त असो, गणवत असो, सख्ख कोणी जरी असलं त्याच्यासोबत वागताना आपण विचारपूर्वकच वागायला पाहिजे. आपलं इथं कोणी नाही. विचारानं जावाया संघ इवाया संघ विचारानं. सख्य कोणी असले तर विचारानं. बहीण असो, मावस बहीण असो, कोणी असं आपलं इथं कोणी नाही. पहिलं बहिणी म्हणल्या काही काळजी करू नको दादा, आता रोडचे पैसे आले. कोणती बहीण आहे आता न अर्ज देणारी? पोलीस स्टेशनला सगळ्याच बहिणी अर्ज देऊन मारायच्या भावाला येईच. आत्महत्या करून घेतले बहिणीने हिस्सा मागितला म्हणून. असे अनेक प्रकरण आमच्यापर्यंत आले. मात्र आमचं ते डिपार्टमेंट नसल्यामुळे आम्ही त्यांना तिकडे धुडकावून लढवलो. नको हे खातं आमचं नवं, तुमचं नीट करायचं. गावात तंटामुक्ती अध्यक्ष आहे त्याच्याकडे जाय, अनेक लोकांकडे जाय. अनेक लोक निर्माण झाले त्या ठिकाणी. तू तुझ्या पद्धतीनं न्याय माग, हे आमचं दुकान त्याचं नवं असं सांगितल्यानंतर बरेच लोक आमच्यापासून दूर गेले. मात्र हे जर कामं करत बसले असते तर यात भानगडी निर्माण झाली असते. म्हणून प्रत्येकासोबत वागताना विचाराची गरज आहे. दुर्जन जरी माणूस असला खळ दुर्जन शत्रू संगे वर्तन करू नये बिनपतीतनं. आणि विचारपूर्वक शत्रू संग वर्तन करावे. शत्रू संग वागताना सुद्धा त्याच्यासोबत सुद्धा विचार पाहिजे. शत्रू जरी असला आपला लक्षात आला तरी आपण सिद्धांतेनं विचारपूर्वक पाऊल टाकावं लागतं. त्याच्यासोबतही मन मोकळेपणानं राहता येणार. शत्रू सोबतही दुष्टासोबत खळ दुर्जनासोबत विचारपूर्वक राहावा लागतो. म्हणून क्षणोक्षणी करावा हाची विचार, तरावया पार भव सिंधू.
क्षणोक्षणाला विचार करावा लागतो, तरच आपण या भवसागरातून संसाराच्या सागरातून करू शकतो. नाहीतर आपल्याला कोण बुडवल या संसाराच्या सागरात काही सांगता येत नाही. आपलं इथं कोणी नाही. याच्यासाठी विचाराची गरज आहे. मग विचार कुठं संपते? विचार फक्त गुरु कशीच कुठल्याही पद्धतीचा विचार आपल्याजवळ येता कामा नाही. विचाराची गुळवण करावी लागते. स्वरूप निर्वाण जाणूने मौने वर्ता ते करी धारण, सकळ विकारा ते त्यागुण श्याम राज्य तो पावला, लय लीन लयतेशी पावला, विचार अवघा बुडाला, विचार अवघा बुडाला, आणि सुख दुःखाचा गलबला मावळेला. तेथे कुठल्याही प्रकारचा विचार त्या गुरुपाशी ठेवू नये. बाकी प्रत्येकासंग मात्र आपल्याकडे विचार असला पाहिजे. मग हे दुसरा पाय आहे. काही माणसं आधी करतात, नंतर विचार करतात. काही माणसं विचार करून निर्णय घेतात. मात्र विचार असले पाहिजे. विचार नसतील तर विचारवंताकडून विचार घेतले पाहिजेत. थोर मोठ्यांचे विचार आत्मसात केले पाहिजे. दुसरा पाय. तिसरा पाय निश्चय. निश्चय काय होईल? निश्चयाचे फळ कोणत्याही गोष्टीचा माणूस निश्चयी माणूस असला पाहिजे. निश्चय कोणतंही काम करताना निश्चय केला पाहिजे. हे मी करणारच, हे करणारच, त्याचा निश्चय असला पाहिजे. आणि ज्याच्याकडे निश्चयच नाही तो माणूस यशस्वी होऊ शकत नाही. देवल्य ऋषीने निश्चय केला. दत्तात्रय प्रभूला सह्याद्री पर्वताला लय निश्चयाचं फळ होय म्हणून आपण या ठिकाणी आलो. देवल्य ऋषीचा निश्चय होता. देवदेश्वरीवर जे देवल्य ऋषी होते त्यांचा निश्चय होता की महाराजाला आणतो. अनुसयामाईला निश्चय केला. बद्रिक आश्रमाला दत्तात्रय प्रभूला आणलं. निश्चयाचं फळ होय. हे निश्चय होय. निश्चयामुळं धुरोबाळ अज्ञान होता त्याला आढळपद प्राप्त झालं. हे निश्चयाचं फळ होय. वाल्याचा वाल्मिक ऋषी झाला. राम जन्मण्याच्या अगोदर 100 कोटी रामायण लिहून ठेवलं. हे निश्चयाचं फळ होय. म्हणून आजही जयंत्या साजऱ्या होतात. आणि आपल्याकडे कुठल्याच गोष्टीचा निश्चय नाही. कोणतंही म्हणलं सत्याला येता काय बघू, निश्चयच नाही. बघू जमलं तुम्ही जर घडीलं तर म्हणा. घडवाले म्हणजे बोंबला नाही ना महाराज ये म्हणून. अजून घडीलं तर काय लागली भानगडी. कोणतंही बोलताना त्याचं लेकरू आलं, लेकराला घेऊन आलं महाराजापाशी. काय झालं, काय लेकर काय करतात की बाबा काय खरं दिसणं आले ना. आतापासून काय खरं दिसणं आलं. निश्चय काय केलास का लेकरासाठी? हे अमुक होणार आहे. निश्चय कर. बिलकुल लेकरू होणार. निश्चयामध्ये तो मजबूत नाही. यश कशाला? निश्चय तो केला आपल्या मनाचा.
निश्चय पाहिजे प्रत्येक माणूस, बाकी कोणी करो अथवा न करो, शिष्याजवळ निश्चय पाहिजे. निश्चय पाहिजे, मात्र कसा पाहिजे? दृढ निश्चय पाहिजे. दृढ निश्चय कसा पाहिजे? निष्ठा निश्चय पाहिजे. दृढ आणि निष्ठा हे दोन्ही शब्द एका निश्चयाला लावायचा. निष्ठा आणि दृढ. मग बघू, 2 महिन्यापासून तुम्ही टीव्हीवर बातम्या बघत होत्या, कसे निश्चयानं बोलत गेलेत माणसं. पावर लावून करणारच, होणारच, राईटच होतं की त्याचं बोलणं. कधी बघा ढिल्ल कोणीच बोललं नाही. कसे बोलत होते हे तुम्ही सगळं एका महिन्यात 2 महिन्यात अनुभवला तुम्ही. निश्चय होता. आणि आपल्याला जर असंच बोलून कोणी विचारलं असलं तुमचं काय म्हणणं आहे, काय महादेवाला ठाऊक होती, मला काही कळणार नाही. आपला निश्चय असा आहे. मोठमोठ्या नेत्याचे वाढदिवसाच्या मोठमोठे पोस्टर लागतात, त्याच्या फोटो बघा तुम्ही. एक पाय पुढे एक पाय माग, हे मध्ये पुस्तक हातात, असा फॉर्म मध्ये चालते. काय निश्चयाची फोटो आहे, बघल्याबरोबर काय फोटो म्हणजे त्याची काय माणूस काहीतरी केल्यासारखा दिसायला. निश्चयाने असं एक पाय असा फॉर्म मध्ये. आणि आपली फोटो जर काढली लग्नामध्ये, त्या फोटोवाल्यालाच मध्ये थोडं बरोबर उभा टाक, तोंड वरी कर, असं खाली मग असं सगळं झाल्यावर राईट 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 असं म्हणते ते. राईट राईट म्हणजे तुम्ही भीती पुढचं बटन दाबलं की त्याचे डोळे झाकतात. आणि सगळ्या फोटो घेऊन आले, फोटोवाला खराब होता. फोटोवाला खराब नाही, तुला खूप वेळा सांगितलं तुला उभा टाकता आलं नाही, त्याच्यामुळे तुझा फोटो वाटत. पण तू निश्चयानं उभा टाक. आता निश्चयाचा माणूस कोण होता? निश्चयाचा महामेरू, सकल जनासी आधारू, श्रीमंत योगी छत्रपती शिवाजी महाराज. हे निश्चयाचे महामेरू होते. माणसं कमी होते, विजय फक्त निश्चयामुळे मिळाला. तुम्हालाही निश्चय विजय प्राप्त होते. आता तुमच्याकडला निश्चय असा ठोक असला पाहिजे, तसा निश्चय तसा एक मिळत नाही. तुमचा निश्चय लक्षात आणला, त्याच्या पाठीमागे पहिले सांगितले सत्य, विचार आणि दुसरा निश्चय. निश्चय नुसता एकच निश्चय पाहिजे. सत्य सत्य नंतर विचार, तिसरा पाय निश्चय. हे 2 अगोदर असतील तर निश्चय राईट होते, नाहीतर होत नाही. म्हणले तितकंच उत्पन्न होणार. म्हणले तितकंच उत्पन्न निघते, म्हणले तेच काम होते, म्हणले त्याच ठिकाणी लेकरू ड्युटीला लागते, म्हणले लच होते, कोणताच पाऊल मागे येणार. फक्त निश्चय काय पाहिजे? माणूस निश्चय पाहिजे. हे माणूस बनविण्याचा तिसरा पाय. चौथा पाय विश्वास. चौथा पाय कुठला? विश्वास. आधी विश्वास ठेव स्वतःवर, आधी विश्वास ठेव पूर्ण स्वतःवर, आणि मग जग ठेवील तुझवर. आधी विश्वास स्वतःवर पाहिजे. हे मी करतोय होणारच, डाएट होणार, काही काय कुठल्या प्रकारचं डर नाही, नंबर 1 होणार, अशा प्रकारचा विश्वास ज्यावेळेस स्वतःचा स्वतःवर नाही, त्यावेळेस विश्वासाचा माणूस प्रत्येक माणसाला तो विश्वास देऊ शकतो. यालाच विश्वास नाही. बरेच लोक म्हणजे पाण्याचं कसं होईल, पाण्याचं कसं होईल. अरे पाण्यात ज्यानं एवढी पैदास केली, एवढं निर्माण केलं, अनंत ब्रह्मांड ज्यानं निर्माण केलं, त्यानं तुम्हाला पाणी प्यायला देणार नाही तर मारणार काय तुम्हाला? असं पाणी मिळालं, असं पाणी मिळालं. आता म्हणाले आता कसं करावं बापू, पाणी कधी बंद होईल याच्यासाठी कोणता भंडारा करू काय? 5 वर्षापासून पाणी पडलं नाही, भंडारे केला. एक देव गावातला शिल्लक ठेवला, कदरून माझ्याकडे आला. आता कोणता देव असेल तर बघ की नाही महाराज, आता देवानं माझ्या सगळं दिसणार. मग असं करतो काय करतो? नाही बंद झालं पाहिजे.
मग एवढे नको ते या राज्यामधले, या देशामधले मोठमोठे धरण, आतापर्यंत खूप वेळ लागलेले धरण ते भरून गेले. कशामुळं? विश्वास. विश्वासावर पृथ्वी चालते, विश्वासावर चंद्र सूर्य तारांगण विश्वासावर चालतात. सगळं विश्वास, विश्वासावर विश्वास, कोणावर विश्वास नाही. विश्वास मूर्खावरी ठेविता भाव, आणि ते कैचा तेव्हा देव. विश्वास ठेवावा गुरु वचनी, विश्वास ठेवावा गुरु चरणी, तरच मोक्षे मार्ग सुलभ होय. विश्वास ठेवताना आपल्या गुरुच्या वचनावर आणि गुरुच्या चरणावर आपल्याला विश्वास ठेवावा लागतो, आपला भाव ठेवावा लागतो. आणि भाव हाच देव. विश्वास हेच बळ होय. म्हणून विश्वास एवढा पाहिजे, गुरुवर एवढा पाहिजे. आधी केळी लावावं लागते, नंतर हिर खोदावं लागते. इतका विश्वास ठेवावा लागते. एवढा विश्वास ठेवायचा गुरुवर. 2 एकर जमीन जर कोणाची निघाली तर आधी बयाना देऊन टाका, नंतर बघू काय जाडजोड बसवायचं आहे ते. इतका विश्वास पाहिजे. एवढा विश्वास ठेवा. आधी सोयील पण पोरीचं करून टाका, नंतर हुंड्याचा जोड बसू. इतकी जोड पाहिजे, त्याचं नाव विश्वास. नाही कोणी काय देत असेल तर मग करतो, मग कोणी देतो म्हणणार, आणि तू काय पोरीचं सोयील पण करू नको, आणि तुझ्यानं काय व्हायचं नको. कोणावर बांधून पैसा आहे, हे सगळ्यात मोठा विश्वास होय. आणि विश्वासावरही कामं चालले. आणि विश्वासात फळत आहे का? विश्वासानंच फळं मिळतात, विश्वासाशिवाय काही फळं मिळत नाही. अशा प्रकारचे 4 पाय ज्याच्याकडे मजबूत हातो तो माणूस म्हणतो. हे पायावर माणूस बनेल त्याचा. आणि एवढे त्याचे पाय मजबूत असले, कोणतीही शक्ती त्याला रोखू शकत नाही, कोणताही माणूस त्याला रोखू शकत नाही, कोणी दुश्मन काही करू शकत नाही, कोणाला काहीच आपलं करणं होत नाही. आणि एवढा पाया मजबूत असला तर केवढी मोठी बिल्डिंग उभारता येते. चढवेला चढवेला पहिला धर्मपुरुषार्थ याचा पाया झाला. एवढं धर्मपुरुषाचे हाते कोणते, डोळे कोणते, पोट कोणतं होय, मुख कोणतं होय, मस्तक कोणतं होय, हे सगळं राहिलं. आता अर्थ बघू. अर्थ पुरुषार्थ. अर्थ सर्व मनाची परी अर्थाची वाट नेनती. आणि अर्थाचे 2 प्रकार, एक स्वार्थ, दुसरा परमार्थ. अर्थ एक स्वार्थ आणि दुसरा परमार्थ. मग स्वार्थ काय आहे? अर्थ म्हणावे पैशाचे. अर्थ हे पैशाला नाव आले. पैसा म्हणजे पैशाशिवाय कोणतंही काम होऊ शकत नाही. शेती पैशाशिवाय जमत नाही, कोणतंही काम पैशाशिवाय जमत नाही, व्यवहार पैशाशिवाय होत नाही, शिक्षण अर्थाशिवाय होत नाही. प्रत्येक गोष्टीला अर्थ पाहिजे. आणि अर्थाशिवाय कुठल्याही प्रकारचं कोणतं पान हलत नाही. आणि असून अडचण नसून खोळंबा. असून अडचण जास्त झाला पैसा त्याचा हिशोब द्यावा लागतो, आणि नसलं परेशानीमध्ये येते. मग अर्थाशिवाय कोणतंही काम होत नाही. मात्र अर्थ सुद्धा कमीपणा न्यायनीतीच्या मार्गाने अर्थ कमीला पाहिजे, पैसा कमीला पाहिजे. त्या अर्थामध्ये न्यायनीती अवनीती नको. हा पैसा आपल्याला मिळाला आहे, हे कोण्या पद्धतीने याचा वापर करायचा, कोण्या पद्धतीने आपण त्याचा जोड बसवायचा, त्याला न्यायनीती त्या पैशामध्ये लागते. पैसा मिळाल्यानंतर कोण्याही वाम मार्गाने या पैशाला खर्च करता येणार. पैसा वाम मार्गाने जमा करता येणार, वाम मार्गाने खर्च करता येणार.
अवनीतीच्या मार्गाने खर्च करता येणार, अवनीतीच्या मार्गाने कमाई करता येणार. पैशाचा असा हिशोब होय. अर्थाची ही पद्धत आहे. मग अर्थामुळं घर होतात, अर्थामुळं शेती होते, अर्थामुळं युवाई जावाई गौरवीला कुळ गुरु आदी पूजीला सगळ्याची सेवा एका अर्थामुळं होते. अर्थ असल्याशिवाय काही साध्य होत नाही. अर्थ पाहिजे, मात्र न्याय नीतीचा इमानदारीचा पाहिजे, तरच अर्थाला किंमत आहे. आणि अर्थ आहे म्हणून भलताच व्याज घेऊन जर अर्थ कमीला तर त्याच्यातली न्याय नीती संपली तर त्याच्यामध्ये पैसा म्हणजे एक लक्ष्मी होईल. आणि लक्ष्मी चंचल आहे, कोण्या दिवशी राहू शकते आणि कंटाळा आला तर आपल्याकडून दूर जाऊ शकते. आणि एकदा गेली तर पुन्हा परतून येत नाही. हे पैसा मोठा भारी आहे. म्हणून माणसाकडे पैसा बोलता आहे, पैसा बोलते. म्हणून माणसाला बोलायची गरज नाही, नोटच बोलते. मग अशा प्रकारचे जे अर्थ आहे, अर्थ प्रत्येक गोष्टीला अर्थ पाहिजे, अर्थाशिवाय काही चालत नाही. आणि एवढा अर्थ कळाला, पैशाचा अर्थ आणि आपल्या जीवनाचा अर्थ, आपलाही अर्थ कळाव, जीवन कसं जगावं याचाही अर्थ कळावा. आणि हे करत असताना परमार्थ काय होय, पराचा अर्थ काय होय हे कळायला पाहिजे. परमार्थ, ज्याला पराचा अर्थ कळाला तो झाला परमार्थी. परमार्थ म्हणजे परमेश्वर प्राप्ती, धन मान नशे चित्ती, हे होय अर्थ. ज्याला तिथला अर्थ कळाला, ज्याला तिथला अर्थ कळाला ना तो झाला परमार्थी. इथला अर्थ न्यायनीतीच्या मार्गाने कमव आणि हे अर्थ कमीत तिथला अर्थ समजून घ्यावा, त्याला परमार्थ म्हणतात. पराचा अर्थ त्याला समजला पाहिजे. हे वय अर्थ पुरुषार्थ. तिसरा काम पुरुषार्थ. काम काय होय, कर्मानं माणूस मोठा होते. कर्म म्हणजे कर्तव्य, कर्तव्य म्हणजे काम. प्रत्येक माणूस काम करताना कामामध्ये न्याय नीती पाहिजे. प्रत्येक माणूस कर्तव्यामध्ये सावध पाहिजे. त्रिविध प्रकारचा धर्म आहे. कर्तृत्ववान माणूस वाचला पाहिजे, माणसाकडे धर्मत्व असलं पाहिजे, माणसाकडे धैर्यत्व असलं पाहिजे. कर्म कर्तृत्व म्हणजे माणूस कर्तृत्ववान माणूस. काय गोड काम गोड, माणूस गोड नाही. लई नंबर एक माणूस आहे. माणूस मेल्यानंतर त्याच्यासाठी रडतात. मग माणूस मेल्यानं रडल्यावर जर आपण त्याला विचारलं तर काय म्हणून रडतात, लई चांगला होता, दररोज शेतीकडे जात गेलाय, म्हशीचं दूध काढत गेलाय, आता दूध कोण काढल रे बापू. म्हणजे कामासाठीच लढाले माझे, त्याच्यासाठी कोणी लढाले काय. लई चांगला होता, नंबर एक होता, काय समाधान होता, काय नंबर एक शेती करायचा, कापूस त्याच्याकडे, सगळं सोयाबीन त्याच्याकडेच होतं. आता कोण शेतीकडे बघल रे बापू. म्हणजे लढाले कामासाठी, याला त्याची गरज नाही हो. याची जे याला जे अडचण निर्माण व्हावी याच्या कामासाठी कोण लढाय, याला दुसऱ्याची काही गरज नाही. काय गोड काम गोड म्हणजे काम म्हणजे कर्तव्य. प्रत्येक माणूस कर्तव्य दक्ष असला पाहिजे. इथं माझ्यासमोर बसलेले माणसं आपण इथून सप्ताह झाला की कर्तव्यामध्ये दक्ष पाहिजे. घरी गेल्यानंतर आपल्या कामात मग्न पाहिजे. आपण भलं आपलं काम भलं इतक्या कर्तव्यामध्ये तो उतरला पाहिजे. मग वानेराला माकडाला काही काम नसते. म्हणून मागच्या वेळेस मंदिरावर एक महाराज होते, त्यावेळेस वानेर पोचले होते. आता आहे की नाही की शंकरला माहीत नाही. त्या वानेराला काय करायचं, आम्ही लहान असताना जाताना एक मोठं लाकूड असं बांधून ठेवलं आणि मग ती साखळी. वानेर वरी जायचं खाली यायचं, वरी जायचं खाली यायचं, हे काय बांधून होईल. त्यावेळेस काही समजलं नाही. वानेराला जर मोकळं सोडलं तर लोकांना मारते. आणि एका जागी बसायचा माणूस मग त्याला वर खाली त्याला बेजाऱ्या. म्हणून माणूस हा कर्तृत्ववान असला पाहिजे, कामामध्ये मग्न असला पाहिजे, कर्तव्य दक्ष असला पाहिजे. आणि जर माणूस कर्मानच मोठा होतो, कर्मानच दैव बनते, कर्मानच पुढे जाते, कर्मच होय संसाराच्या सागरातून काढणार, कर्मच होय दैव बनणार. कर्मापासून नोट मिळते, कर्मापासून धन मिळते, कर्मापासून नशीब बलवान बनते. आणि कर्म म्हणजे कर्तव्यच माणसाला पुढे नेते, दुसरं कोणी पुढे नेत नाही. 100 एकरवाला माणूस जरी असला, माणसं म्हणतात महाराज ते 100 एकरवाला आहे, त्याची बरोबरी कधी होईल. मला तर काय 2 एकरच आहे. 100 एकरवाला जरी असला तर तो कर्तव्यामध्ये दक्ष नसेल तर सगळी 99 एकर इकून टाकते, 1 एकर ठेवते.
आणि 2 एकर वाला जर कर्तव्य दक्ष जर असेल तर त्या 2 एकरची 100 एकर करते. फक्त कर्तव्य दक्ष असला पाहिजे, इतकी ताकद कामात आहे. मग सगळ्याला गोड काम गोड, घरी काम गोड, आणि महाराजाला काम नाम गोड. महाराजाला तर तुम्ही गोड हा नामस्मरण केलं तर गोड वाटते. तुम्ही कोणाला जीव घातलं तर गोड वाटते, सेवा केलं तर. काय गोड महाराजाला? महाराज आम्हाला काय गोड ना, आता तू खाऊन झोपालास, तुला कोण बोलणार आहे? तू कोणतंच काम करणार, तुला कोण गोड आहे? तू काम कर, तुझी किंमत सगळ्याला, किंमत देवाला. तू कर्तव्य दक्ष आहे. कर्मच आविद्येच्या डोहात घालते. कर्म केल्यानंतर कर्मामुळंच दरवर्षी रावणाला जाळले. प्रत्येक माणूस एकदाच मराला, त्याची एकदाच मौत व्हावी. रावणाला कर्मामुळं दरवर्षी रावण हे कर्म होय. कर्मामुळंच जेलमध्ये जातो, कर्मामुळं जेलमधून सुटका होते, कर्मामुळंच दवाखान्यात जाते, कर्मामुळं दवाखान्यातून मुक्त होते, कर्मामुळंच त्याला कोणी विचारत नाही, कर्मामुळं त्याला सगळेच विचारतात. कामच होय सगळं गोड बोलणार, आणि कामच होय माणसात बसिनार, कामच होय माणसातून उठिनार. म्हणून जसं कर्म कराल तसं फळ मिळते. म्हणून तुकडोजी महाराज काय म्हणतात? एका हाताने करी तसे दुसऱ्या हाताने भरे, एका हाताने करी तसे दुसऱ्या हाताने भरे. याच्याही पुढे तुम्हाला विजय रथ पुढे जर घोडदौड विजयाची करायची असेल तर कर्तव्यामध्ये काम चुकारपणा करू नका, काम न्याय नीतीनं करा. बघू कसा विजय मिळत नाही. इथलं काम करताना न्याय नीती आणि तिथलं जे काम होय ते काम नामस्मरण करायला तिथलं होत, ज्ञान घ्यायला तिथलं होत. याही कामामध्ये इमानदारी पाहिजे. आता हे काही काम करताना काही माणसं झोपाले, हे काय इमानदारी होईल काय? नामस्मरण करताना काही माणसं उठून निघून चालले, पुन्हा तिथं येऊन बसायला, हे होय काय इमानदारी?
मग नामामध्ये बी ज्ञान घेण्यामध्ये, प्रवचन ऐकण्यामध्ये, कीर्तन ऐकण्यामध्ये तो कामचुकारपणा करायला, कामात तो दक्ष नाही, काम बुडालं. मग हे काम पुरुषार्थ होय काय? याला काम साधालाय काय? हे तिसरा पुरुषार्थ आहे. चौथा पुरुषार्थ मोक्ष पुरुषार्थ. मोक्ष म्हणजे मोकळे होणे, स्वातंत्र्य पदाची मिराशी, अमृता पदाचा अधिकारी. मोक्ष पुरुषार्थ म्हणजे मोकळे होणे, याला निराश पंत म्हणतात. मोकळं होणं आणि स्वतंत्र मिळवणं. स्वतंत्र देश स्वतंत्र झाला 1947 ला. मराठवाडा मुक्ती संग्राम, मराठवाडाही मुक्त झाला आणि तुम्ही घरामधून स्वातंत्र्य झाले आई वडिलापासून. मात्र हे सगळं स्वातंत्र्य मिळाले, मात्र या कर्मभूमीच्या ठिकाणी इथं आल्यानंतर जे खरं स्वातंत्र्य जे पाहिजे होतं, मोकळं व्हायचं, हे तुम्हाला स्वातंत्र्य तुम्ही मिळालं का? तुम्हाला तुमचा झेंडा फडकला काय? तिथं स्वातंत्र्य झालं नाही. तुम्ही अडकून आहात, बंधनामध्ये अडकून आहात. तुम्ही अजून स्वातंत्र्य झालेले नाही, तुम्ही पारतंत्र्यातच आहात. मग इथं राहणं, इथल्या याच्यामध्ये बंधनामध्ये राहणं, इथली म्हणजे माय मय मजा बाप, म्हणजे लेकर बाळ बायको लेकरू नातू बंधू इवाई जावाई, अजून मोकळा झाला नाही, बंधनात पडलाय, मला जावंच लागते. सत्यामधून ते जाऊन येते, बापू उद्या हजर झाव, सगळ्या कामाला जावं लागते. अजून स्वतंत्र झाला नाही. मोक्ष पुरुषार्थ त्याला साध्य झालं नाही, अजून मोक्ष पुरुषार्थ त्याला मोकळा झालेला नाही. मग इथं राहावं लागते, इथं राहावं लागते. या कर्मभूमीला या मायबापासोबत राहावं लागते, गणपतासोबत राहावं लागते. इथलं आधार कार्ड दाखवावं लागते. हे आधार कार्ड, इथलं आयडेंटिटी कार्ड हेच होय. मात्र तिथलं अमृतार्णव पदाचा आपल्याला निरालंबाचं आधार कार्ड तिथं मिळालं पाहिजे. कवा मोकळा होते? इथं राहून जर जो भक्त आपल्या माईला बापाला गावाला ओळखी देतो मोकळा झाला. ओळखीनं आणि त्याच्यामध्ये मग्न राहणं. तुम्हाला जर गाव विचारणार कोणतं गाव सांगशाल? हे गाव मरायचं होय, इथं जन्माला आलेलं मरते, हे नकली गाव होय, हे जन्मलेले गाव होय, मूळ वतन कोणतं होय? त्या वतनाची ओळख आपल्याला झाली पाहिजे. कोणतं गाव? निरालंब हे माझं आपल्याला माणसाचा जन्म मिळाला म्हणून हे मायबाप कळाले. असे किती जन्म झाले, किती मायबाप झाले याचा काही पत्ता नाही. आणि सगळ्याच मायबापाला विसरून गेलाय. याच मायबापाच्या खोट्या मायबापाच्या नादी लागून याची सेवा करा कोण नाही म्हणाले. मात्र इतकं घडून त्याच्यामध्ये राहता येणं, आपलं असली गाव आणि असली वतन आपल्याला ओळखवायला पाहिजे, तरच स्वातंत्र्य झाला. हेच मोक्ष पुरुषार्थ होय, तेव्हा मोकळा झाला. मग बापाचं नाव विचारलं काय सांगता? तुमचा बाप कोण? आनंद देव हो माझा, आनंद देव हो माझा.
बापाला बघण्यासाठी तळमळ लेकराला वाटले पाहिजे, माझा बाप कवा भेटल आनंद देव. त्याच्यासाठी सकाळी 3 पासून जागे होत आनंद सद्गुरू दररोज बापाचं नाव घेते. शाळेमध्ये हाजरी पटावर बाप दुसरा आणि असली बाप वेगळा आहे. तो पहाटे 3 पासून आपल्याला त्या बापाचं नाव घ्यावं लागते. आणि ते बाप अनंत ब्रह्मांड निर्माण केलाय, म्हणूनच आपल्याला एका ब्रह्मांडामध्ये राहता येणार. ओरिजिनल बापानं अनंत ब्रह्मांड निर्माण केले आणि छोटूस एक बेट आहे आपल्याला या कर्मभूमीमध्ये आपण राहिलो. आणि हे निर्माण केलेलं जे काय कर्मभूमी आहे हे कोणाची होईल? कोण निर्माण केलं? बापानंच निर्माण केलं. त्या बापाची आपल्याला ओळख झाली पाहिजे. आनंद नामाचे 3 अक्षर असतील, पराहुनी पर याचा लागेना अंतरणा पार. हे होय आपला बाप. म्हणून त्या बापाची आपल्याला आठवण झाली पाहिजे. दररोज सकाळ संध्याकाळ त्या बापाचं नाव घेता आलं पाहिजे. एकदा बापाचं नाव आपल्या मुखाला यायला तयार नाही, कसं होईल? मधने जा झोपे दररोज सांगावं. मग त्या बापाचं नाव घेताना आपल्या अंतकरणामध्ये कुठल्याच प्रकारचं काय अंतकरणामध्ये वाटू नये. जय जय आनंद सद्गुरू. इथली माय सख्खी माय होय म्हणाले. इथली माय नव हे माय कशी होय? पोटात असताना लेकरू ज्यावेळेस माईच्या पोटात राहते आधी मॉ म्हणते लेकरू माय. हे माय कशी आहे तुम्हाला या माईची ओळख करून देतो तुम्हाला. मग कळते तुम्हाला माय सख्खी की पक्की कच्ची. लेकरू पोटात राहते तेव्हा त्या माईला वाटते घर झालं पोट पिकलं. आणि थोडे 2-3 महिने आलं लेकरू, मग काय असल? पोरग होय की पोरगी, पोरग होय की पोरगी, पोरग होय की पोरगी. आणि योगानं आमच्यासारखे महाराज भेटले की आम्हाला काही नाही, ते बरोबर पोरग. आणि अनावधानानं जर मुलगी झाली तर ते माय त्या लेकराला 15 दिवस ते 20 दिवस नुसतं स्तनपानच करत नाही, त्या बाजूलाच करते, लेकराला तोंडच बघत नाही. होय काय सखी माय? नाही. बघा पुन्हा मग आमच्या सारख्याला बोलून घेतात, बापू तुमची शिष्य होय. आमच्याकडे भानगडी आलो, तुमची शिष्य होय. काय झालं? शिशीला काय झालं? शिशी कुठली काय? मग तिला जाऊन सांगायचे माय बऱ्याच लोकांना व्हायला आलं, देवानं दिलंय, हे कोणाच्या भाग्यात आहे? हे तुला लक्ष्मी मिळाली, एवढं जे सुख मिळाले तुला, तुझ्या भाग्यातली गोष्ट माय. असं करू नको, स्तनपान कर. आम्हा पाहिजे त्या लेकराला. मग त्यावेळेस ती माय लेकर गुरु आलाय, गुरुचं ऐका म्हणून. मग हे ज्यावेळेस ह्या माईला कळायला पाहिजे की आपलं लेकरू होतं. मग या लेकराचं तोंड जेव्हा वेळेस बघू शकत नाही, बाप म्हणते मरू द्या त्या पोरीला, मोसडीची म्हणते, मायला म्हणते जाऊ द्या म्हणते तिकडे. काय करू म्हणते? किती बाऱ्या पोरगीच. बापही बघणार, माय बी बघणार. मग खरे माय बाप होतं काय? नव. मग ओरिजिनल माय कोणती होय?
ओरिजिनल माय बाप सांगितला माय कोणती निज माया हो माझे मा. बाप होय कळाला भाऊ कोणता दत्तराज हे माझे प्रभू जीवाचे बंधू होत. माय कळाले, बाप कळाला, गाव कळाला, भाऊ कळाला. सगळ्या गणगोताचा पत्ता लागला. हे पूर्ण टोटल गणगोत ज्यावेळेस या पूर्ण गणगोताचा ज्यावेळेस पत्ता लागेल त्यावेळेसच आपण मोकळे झालो, स्वातंत्र्य मिळालं. त्याला मोक्ष पुरुषार्थ म्हणतात. इकडनं ओळखून सोडून देणं आणि तिकडल्या माय बापा सोबत मजबूतीनं राहणं सक्त हो. हे माय स्तनपान करते, ते माय प्रेमानं पाना पाजवते. त्या या मायला म्हणा माय आणि ते होय गुरु माय. गुरु माय होय प्रेमानं ती पाना पाजवते. अशा प्रकारचं आपल्या कुठल्याही प्रकारची कष्टाची आणि कशाची पर्वा न करता आपल्या लेकराला बोध करते. हे प्रेमाचा पाना पाजवते. आणि या ज्यावेळेस आपल्याला हे गणगोत गाव ओळखू येईल खरं हे होय हे इथल्या इथंच राहणारे होतं मायबाप. आणि अलग ज्यावेळेस मायबाप आपल्याला दिसतील आणि कळतील आणि ज्यावेळेस ते मायबाप आपल्याला समजतील त्यावेळेसच आपण स्वतंत्र झालो. आणि याच मायेमध्ये याच बापामध्ये जर अडकलं तर आपल्याला स्वतंत्र मिळालेलं नाही. होय मोक्ष पुरुषार्थ धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ माणूस बनण्यासाठी लागणारं मटेरियल होय. एवढं जरी झालं तरी अजून माणूस झाला नाही. माणूस बनण्यासाठी 108 घाट ओलांडावे लागतात. घाटाचा रस्ता म्हणजे वळणाचा रस्ता. घाट लागल्याबरोबर जीएनसीवाल्यानं पाट्या लिहून ठेवतात, सावधान घाट प्रारंभ, वाहने हळू चालवा, चुका ध्यान आणि गई जान, दुर्घटना से देर भली, पाट्या लिहून ठेवतात. मग या घाटाच्या रस्त्याला आपल्याला जायचं आहे. जिवंत असताना 108 घाट ओलांडावे लागतात. 54 घाट आहेत 2 टप्प्यामध्ये. आणि गाडी घाटानं नेताना ड्रायव्हरची कसरत राहते. असं कळावं लागते, पुन्हा असं फिरवावं लागते. मग इकडला माणूस तिकडी पडते, तिकडनं इकडी पडते या घाटाच्या रस्त्यानं जाताना. आणि जर ध्यान चुकलं जान जाते. आणि एकदा गाडी पडून खाली जर पडली दर्या खोऱ्यात तिथं असो राहत, रानडुकर राहत, वाघ हात, बिबट्या आहेत. आणि आल्याबरोबर म्हणजे काय का बऱ्याच दिवसाचं तुम्ही आल्या रसाळी करावं म्हणालो म्हणते, आलं की खाऊन घेते. म्हणून त्याच्यापासून आपल्याला सावधान राहावं लागणार आहे. आणि घाटाच्या रस्त्याला जाताना कसं चलाव, कासव गतीनं चलाव, सस्याच्या गतीनं चलू नये. गती कासवाची वापरायची. सस्याच्या गतीनं जे माणसं पळतात दमून झाडाखाली झोपी जातात आणि कासव पुढे निघून जाते. म्हणून आताही माणसं या प्रपंचामध्ये चलताना स्पीड श्रीमंत होत नाही. स्पीड लागली. काय करू काय करू काय करू, हे करू की ते करू, सांगा मी काय करू, अशी तळमळ लागली प्रत्येकाला. कसं मी झटपट श्रीमंत होईल याची तळमळ लागली. असे झटपटीचे श्रीमंतीचे लोक जे कामाला लागले या सह्याद्री पर्वतामध्ये असे
मोठे झालेले माणसं भातच खाली आले. हा आले की नाही? पेटीवाला माहूरचाच होय, तबलेवाला माहूरचाच होय, सांगणारा माहूरचाच होय, ऐकणारे बाहेरून आले. हे तिघ मात्र पक्के होतं इथले, यायला आता सोडाय नाही. इथं पक्क आमचा शिक्का बसला इथं. आता इथलं पक्क माहित आहे गणेश, जे जे स्पीड केले ते संपले, आणि जे कासव गतीनं चले आजही कायम हातं. त्याला कुठल्याही पद्धतीची काही गरज नाही, कोण्या माणसाची आवश्यकता नाही. परमेश्वर त्याच्यावर नजर ठेवून राहतो, कुठल्याही प्रकारचा त्याला धक्का लागत नाही असं यात्री पर्वतामध्ये. म्हणून कासव गती कोण्याही कामामध्ये, मग माहूरला असो या कोण्याही ठिकाणी असो, कासव गतीच कामाला येणारी होईल, सस्याची गती कामाला येणारी नाही. म्हणून आमचे भक्त कासव गतीनं चलाले, झोप आले, उठाले, डोळे उघडाले, बघाले. येतोय की कासव गती बापू? येतोय ना. याच कासव गतीचा वापरा, मोक्ष मिळते. म्हणजे स्पीड न असे ऐकाले हे सस्याच्या गतीचे होते. तुम्ही जे गती वापरायला तुमची मला गती बरी वाटली, आणि ही गती कायम ठेवा. 7 दिवस, आता हे दुसरा दिवस होईल, काय गरज नाही आपल्याला. हा म्हणून तुम्हाला सांगणं आहे. आणि या रस्त्यानं चलताना कसं चलाव? या रस्त्यानं चलताना 18 पायानं चलाव. या रस्त्यानं, घाटाच्या रस्त्यानं कसं चलाव? 18 पायानं चलाव. मग आपल्याला 2च पाय हाता किती पाय लागतात? मात्र हे 2 पाय शेताकले, घराकले, मौतीचे, तेरवीचे, साखरपुड्याचे, लग्नाचे, अनेक ठिकाणी जायचे होत, आणि 18 पाय दिमाकाचे होत. आणि या रस्त्यानं दिमाकानं चलाव. डोकं असलं त्यानंच या रस्त्यानं चलाव, 18 पायानं चलाव. आणि हे 2 पाय इकडे या घाटाच्या रस्त्यानं नेता येणार, डोक्यानं चलावं लागते. चलताना पायाचा विषय चालणे, मन बुद्धीच्या आज्ञेनुसार, आचार विचार आचरण शुद्ध, आणि हळूहळू चढावे घाट, आणि तरीच सापडेल मूळ पेट. पायानं चला, कोणत्या? 18 पायानं चला. मन बुद्धीच्या आज्ञेनुसार. मन कोणाला दिलं? गुरुला. बुद्धी गुरुच्या पायाजवळ, म्हणजे गुरुच्या मनानं चला. तुमच्या मनानं चलता येणार, तुमच्या मनानं चललं की तुम्ही पडता. गुडघा फुटते, टोंगळा फुटते, पाय मोडते. पायाचा विषय चालणे, मनबुद्धीच्या आज्ञेनुसार. आचार आणि विचार दोघांची सांगड पाहिजे एका जागी. आचार आणि विचार. किती जेवण जर दिलं, लोणचं दिल्याशिवाय मजा येणार. सगळं जेवण करत राहते आणि लोणचं, मग लोणच्याला जर रट्टा जर लावला तर माणसं ओळखून घेतात की लई दिवसाला भेटले गेली त्याला. आम्ही इकडे सुरुवातीला 1996 मध्ये जेव्हा विदर्भ लागला पाटलाचा, प्रत्येका घरी लोणचं, पापड, त्याच्यावरच रट्टा. मग आम्हाला ओळखून घेतले, थोडी आलेले होतं दुष्काळामध्ये तुम्हाला कसं. आमचं पातळ इतकी हात घातलं तरी एक तुरीची डाळ निघायची नाही पाहिजे. पापड बघला, आमची पापडी बघा, परभणी कल्ली भाकर आणि पापड सेमच आणि बारके पापड इकडे गेल्यानं आम्हाला काय खाल्यावानी वाटणार. तिकल्या पोळा रप सब बारीक 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 कसा तोड बसत. मग नंतर आल्यानंतर आता समाधान कळाले की बाबा आपल्याला इकडे कसं जेवावं लागते, थोडं थोडं खायचं. ते काय म्हणत गेलाय महाराज म्हणून. मग एका घरी असं गेल्यानंतर कारभार याचं पोट भरलं नाही. काय करणार बापू म्हणून, कसं काय कारभारी बापू कवाय कोण काय याची पोळी एक घास काय होईल म्हणजे काही जमाय शकत नाही. माझ्याजवळ बसून होतं. आता तुम्ही जास्त माझ्याकडे बघा गाडीत बसल्या, माहूरला आल्या. मग मी विचार केला कसं करू. मग तिथं मी पोट भरल्यासारखं करून ढेकर देऊन टाकलो, मोकळा झालो. ते न खुश झाले
आणि इकडे आल्याबरोबर येता येताच फोन लावून सांगितलं की 2-2 भाकरी करा. मजा यार त्यावेळेस टप्पू होता काय वर आता सगळं काम. मग इथं आल्याशिवाय पोट भरणं नाही. इमानदारनं विचारून घ्या कारभाराला. पुन्हा कीर्तन झाल्यावर सकाळी खरं होईल. हा? मग असं खाण्याचा नाद आमच्या मराठवाड्याचा. आम्हाला काय खावं काही मेळ नको असं. नंबर 1 जेवण झालं. नंबर 1 जेवण झालं. टाकडीला आमच्या कासोळकरी माईचं जवळच सोयीपणातला एक माणूस मेला. आणि आता मौतीला जाणार. डोळा लागला जेवल्याबरोबर. मौत होऊन गेली खाऊन झोपल्यामुळं. आणि पुन्हा उठल्यावर गडबड चलली. मौतीला जायचं होतं, मौतीला जायचं होतं. खाण्यातच मौत निघून गेली. जायची ते नाही माझ्या कासोळकरी माहिती विचारून घ्या. ते म्हणजे कासव गतीनं चालावं लागते या रस्त्यानं. घाटाचा रस्ता होता. पायाचा विषय चालणे मनबुद्धीच्या आज्ञेनुसार आचार विचार दोघांची सांगड घालणं. आचरण निर्दोष आणि हळूहळू चढावे घाट. घाटाचा रस्ता होय. हळूहळू चढा आणि तरीच सापडेल मूळ पेट. मग अशा घाटाच्या रस्त्यानं जाताना ही संपूर्ण प्रत्येक घाटाची ओळख करून देतात आपल्या शिष्याला. आणि या घाटाचा रस्ता ओलांडल्यानंतरच मग त्याला कळते की मग माणूस बनते. आधी माणूस बना आणि नंतर देव बनायला वेळ लागत नाही. अशा अवघड घाटानं चढल्यानंतरच माणूस बनतो. म्हणून अवघड वाट तुझे देवा चढताना कष्ट होत शेणाला. अवघड वाट तुझे देवा चढताना कष्ट होत शेणाला. आज माणूस बनवलो. आज माणूस बनल्यानंतर मग आपल्याला उद्या सद्गुरूकडे जाता येते. म्हणून आजचा दुसरा दिवस होतो. फार मोठ्या प्रेमानं तुम्ही सहकार्य चालू आहे तुमचा. अशाच पद्धतीचं सहकार्य आपल्याला पुढचे 5 दिवस आपल्याकडून मिळाले पाहिजे. म्हणून मी तुमच्याकडून अपेक्षा करतो. नामस्मरण ज्ञान आणि प्रवचन कीर्तन हे सर्व गोष्टी अवगत करा. कारण आपण त्या कामाच्या निमित्तानं आलो. वेळ आपला क्षणभर वाया जाऊ दे नका. सद्गुरू महाराज शरण शरण सद्गुरू नाथा तुझा आलो. Hallelujah.
रे